गेल्या 4 दिवसापासून अचानक निलंग्याची नगरपालिका जागी झाली आहे। गेले 5-5, 10-10 वर्ष निलंग्यात कसलंही काम झालं नाही, विकास काम, आणि अचानकपणे आचारसंहिता काळात आपण बघितलं बँक कॉलनी रोड तसला निकृष्ट केला, त्याला 2 दिवसांना लगेच खड्डे पडले, ती खड्डे बुजवून सुद्धा तिसरे खड्डे पडलेत। ही एक बाजू निलंग्याच्या जनतेनं डोक्यात घ्यावी। एक दुसरी गोष्ट, अचानकपणे 2 वर्षाखाली पीबीएम कार्पेट झालेलं त्या शिवाजीनगरच्या देवी मंदिर समोर अचानकपणे डांबरीचा पॅच मारला। सध्या शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या कामामुळं रस्त्याचं काम नव्यानं करायला नगरपालिकेनंच बंदी घातलेली आहे, वर्क ऑर्डर असली तरी, कारण लगेच खोदकाम होणार आहे। असं असताना सुद्धा तिथं नव्यानं काम सुरू करणं हा शासकीय पैशाचा अपव्यय तर आहेच, आणि या तिन्हीपेक्षा अत्यंत गंभीर असा विषय, खाटी गल्लीमध्ये अश्रूखान्याच्या बाजूला ह्या 2 दिवसात नव्यानं नालीचं खोदकाम चालू झालंय। आचारसंहितेमध्ये वर्क ऑर्डर जुनी जरी असली तरी नव्यानं काम आचारसंहिता लागू झाल्यानंतर सुरू करताच येत नाही, तो आचारसंहिता भंग आहे। तशी तक्रार आता आम्ही दिली आहे। निवडणूक निर्णय मुख्याधिकारी, नगर अभियंता आणि संबंधित गुत्तेदार या तिन्ही घटकाच्या विरोधात आम्ही तक्रार दिली आहे। त्यांच्यावर तात्काळ आचारसंहितेचा भंगाचे गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीने तक्रार दिली आहे का, आणि तिथं जाऊन तिथल्या गल्लीतल्या लोकांचा पंचनामा करून की बा हे काम कधी सुरू झालंय खोदकाम, कारण ते नवीन आहे, नवीन काम करताच येत नाही हा आक्षेप आम्ही नोंदवलाय। आणि जुनं काम असलं तरी शिवाजीनगरच्या जगदंबा मंदिरासमोरलं जे काम आहे ते शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजमुळे बंदी असताना रस्त्याच्या कामाला काम सुरू का केलं, आणि उद्या ते अंडरग्राऊंड ड्रेनेज मधून फोडलं जाणार। गेलेल्या शासकीय पैशाचं बिल तर शासनच देणार आहे, जनतेच्या खिशातूनच जाणार आहे। हा पैशाचा अपव्यय आणि ही नौटंकी आता का निवडणूक चालू असताना, आचारसंहिता कळत नाही का यांना, आणि सगळे कामं आमदाराच्या दबावावर केले जात आहेत, त्यामुळं त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी अशी आमची विनंती आहे।